नमस्कार स्वामी भक्तांनो, आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आपण नेहमी पाहतो की भक्त देवाला प्रसन्न करण्यासाठी महागातली मिठाई, पेढे किंवा भरगच्च फुलांचे हार अर्पण करतात. पण अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज हे भावाचे भुकेले आहेत. त्यांना तुमच्या श्रीमंतीपेक्षा तुमच्या श्रद्धेची किंमत जास्त आहे. आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की प्रचंड सामर्थ्य देणारी स्वामींची लीला. तर स्वामींची लीला ही तुम्ही एकदा पाहाच, म्हणजे तुम्हाला स्वामी समर्थ यांची किंमत समजेल. स्वामी समर्थ काय अवतार होते ते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा. ही माहिती जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत पोहोचण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वामी भक्तांनो, तुमच्या आयुष्यातील स्वामींचे अनुभव किंवा शंका खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला श्री स्वामी समर्थ टाईप करून स्वामींचे आशीर्वाद नक्की मिळवा. स्वामी भक्तांनो, चला तर मग आपण या व्हिडिओला श्री स्वामी समर्थ या नामस्मरणाने सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. प्रचंड सामर्थ्य देणारी स्वामी समर्थांची लीला. अखिल भारतीय संत परंपरेत श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्थान अनन्यसाधारण आहे. ते केवळ एक संत नव्हते, तर चालते बोलते परमेश्वरच होते. स्वामी भक्तांनो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे त्यांचे वचन आजही लाखो भक्तांना संकटातून बाहेर काढते. स्वामी समर्थांच्या लीला भक्तांना केवळ चमत्कार दाखवण्यासाठी नसून त्यांना अंतःकरणी सामर्थ्य, श्रद्धा आणि आत्मविश्वास देण्यासाठी असतात. एकदा अक्कलकोटमध्ये एक अत्यंत गरीब भक्त स्वामींकडे आला. त्याच्यावर कर्जाचा डोंगर होता. घरात अन्न नव्हते आणि मन पूर्णपणे खचलेले होते. स्वामी भक्तांनो, तो स्वामीच्या चरणी पडून रडू लागला. स्वामी समर्थांनी त्याच्याकडे पाहून फक्त एवढेच म्हटले आहे, उठ, घरी जा. नीट काळजीपूर्वक ऐका स्वामी भक्तांनो. उद्या सकाळी जे घडेल ते पहा. भक्ताला काहीच कळले नाही, पण स्वामींच्या शब्दावर विश्वास ठेवून तो घरी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या भक्ताच्या दूरच्या नातेवाईकाकडून अचानक मदत मिळाली. जुने कर्ज फेडण्याची संधी मिळाली आणि त्याच्या घरात पुन्हा सुखाचे दिवस सुरू झाले. हा चमत्कार नव्हता, तर स्वामी समर्थांनी दिलेल्या श्रद्धेचे सामर्थ्य होते. त्यांनी भक्ताच्या मनातील भीती काढून टाकली आणि आत्मविश्वास जागवला. स्वामी समर्थांची प्रत्येक लीला ही माणसाला आतून मजबूत बनवते. स्वामी भक्तांनो, ते सांगतात की खरी शक्ती बाहेर नसून आपल्या अंतःकरणात आहे. संकटे आली की माणूस तुटतो, पण स्वामींचे नाव घेतले की मन अत्यंत स्थिर होते. स्वामी समर्थ हा मंत्र उच्चारतानाच मनातील नकारात्मक विचार दूर होतात आणि एक अदृश्य शक्ती आपल्या पुढे निर्माण होते.
किंवा जाण्याची ताकद देते. अनेक भक्त सांगतात की स्वामीच्या कृपेने अशक्यही गोष्टी शक्य झाल्या. आजार बरे झाले, हरवलेले मार्ग पुन्हा सापडले, आयुष्यात दिशा मिळाली. पण स्वामी समर्थ कधीच अहंकार शिकवत नाहीत. ते भक्ताला नम्रता तसेच संयम आणि कर्मावर विश्वास ठेवायला सांगतात किंवा शिकवतात. त्यानंतर आहे स्वामी समर्थांची सर्वात मोठी लीला ही म्हणजेच भक्तांच्या मनात होणारी निर्भयता. जेव्हा माणूस स्वामी आहेत माझ्यासोबत असे मनोमन म्हणतो, तेव्हा त्याच्या प्रचंड सामर्थ्य संचारते. कोणतीही अडचण मोठी वाटत नाही, कोणतीही भीती उरत नाही. आजही अक्कलकोटचे स्वामी समर्थ भक्तांच्या हाकेला धावून येतात. शुद्ध मनाने, निस्सीम श्रद्धेने त्यांना शरण गेलो तर ते कधीच निराश करत नाहीत भक्तांना. स्वामी भक्तांना स्वामी समर्थांची लीला ही चमत्कारांची कथा नसून ती आत्मबल वाढणारी एक दैवी अनुभूती आहे. जय जय स्वामी समर्थ. जय श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय श्री स्वामी समर्थ. तर स्वामी भक्तांनो, हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन चॅनल आहे चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनला क्लिक करून माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त मित्रांपर्यंत, स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवा. स्वामी तुमच्यावर सदैव कृपा ठेवतील हीच ईश्वराकडे प्रार्थना करते. थँक्यू.